कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाताना आता तुम्हाला तुमच्या कपड्यांचं भान राखावं लागेल, कारण मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केलाय। मुंबईच्या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये देशभरातले श्रद्धाळू हे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। संकष्टीला इथं भल्या मोठ्या रांगा लागतात। भक्तांना आता इथं दर्शनाला येताना साजेसे कपडे परिधान करावे लागणार आहेत, अन्यथा अशा भक्तांना आज सोडलं जाणार नाही असं मंदिराच्या प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे। मंदिर प्रशासनाचा हा निर्णय, सिद्धिविनायक मंगळवारपासून ड्रेस कोड लागू होणार आहे। मंदिरामध्ये इतर नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे असावेत असं मंदिर प्रशासनाने म्हटलंय। भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावेत। भाविकांनी अंगभर कपडे घालावेत, हा नियम सर्वांना बंधनकारक असेल। ड्रेस कोडचं उल्लंघन झालं तर मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका मंदिर प्रशासनाने घेतली आहे। पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता पावित्र्य जपणारा असावा। आपण मंदिरामध्ये येतोय, आपण बाप्पाचं दर्शन घेतोय, तर कुठेतरी त्याचं पावित्र्य नष्ट होणार नाही अशा प्रकारचं तुमचा पेहराव असावा। इथे हाच पेहराव घाला हेच कपडे घालावे, त्यामध्ये कुठलाही निर्बंध नाही, परंतु जे पेहराव कराल तो पूर्णपणे समोरच्याला भक्तांना कुठलाही संकोच वाटणारा नसावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि त्या प्रामाणिक मतातून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। मला वाटतं की भक्त सुद्धा या निर्णयाचं स्वागत करतील। तर सामान्य मुंबईकरांसह अनेक सेलिब्रिटींचं श्रद्धास्थान असलेलं मुंबईमधलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर आणि या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाकडून आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। मुंबईतनं आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। धनंजय, सिद्धिविनायक मंदिरानं लागू केलेला हा ड्रेस कोड आणि त्यानंतर स्वाभाविक आहे आता मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया उमटणार हे आपल्याला बघावं लागणार आहे। गुरु, नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे इतरही काही मंदिरात या आधी किंवा प्राचीन मंदिरात अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आला होता, आता थेट लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक न्यास मंदिराने सुद्धा हा निर्णय घेतलेला आहे की टोकडे कपडे किंवा संकोच वाटतील असं, कोणाच्याही मनात संकोच निर्माण होतील असे कपडे घालण्यावर बंदी जी आहे ती प्रशासनाकडून सिद्धिविनायक न्यास प्रशासनाकडून घालण्यात आलेली आहे। त्यामुळे अंग झाकले जाईल इथपर्यंत कपडे घालावे। मग हे फक्त स्त्रियांसाठी नाही तर पुरुषांसाठी सुद्धा हे नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे याच्या आता 1 तारखेपासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून हे नियम लागू होतील। 1 फेब्रुवारीपासून जर तुम्हाला मंदिरात प्रवेश करायचा असेल तर अंगभर कपडे हे झाकलेले असावे, तुमचं अंग झाकलेलं असावे, कोणत्याही व्यक्तीच्या मनात संकोच येणार नाही अशा पद्धतीचा पेहराव हा प्रत्येकाचा असावा, तरच मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल असं मंदिराने ठरवलेलं आहे। त्यामुळे आता जर पाहिलं तर या आधी सुद्धा या सगळ्यावर वादविवाद झाले होते, जीन्स घालण्यावरून किंवा महिलांचे शॉर्ट्स कपडे असतील याच्यावरून वादविवाद झाले होते। मात्र आता मुंबईतलं सगळ्यात प्रसिद्ध आणि देशभरातले नाही तर जगभरातले भाविक हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे आता हा नियम लागू झाल्याने खरं तर काही गोंधळ उडू शकतो। त्यामुळे काही दिवस जे आहे ते प्रशासनाने दिलेले आहेत ही सगळी माहिती सगळ्या भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी। त्यामुळे 1 तारखेपासून कडक नियम जे आहेत, त्यामुळे 1 तारखेपासून हे नवे ड्रेस कोड लागू होणार आहे। धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि